बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. अंधाराच्या पारंब्या. प्रकरण 7. सूर्य बराच कल्ला होता. संध्याकाळची पिवळी किरण स्वयंपाक खोलीच्या खिडकीतनं आत आली होती. चुलीसमोर बसून बसून राधाचा चेहरा लाल बुंद झाला होता. समोर कडबोळ्यांनी भरलेली परात होती. शेजारी पाटावर बसून भाऊराव कडबोळी फस्त करीत होते. राधानं खिडकीतनं वर पाहिलं. माडीवर फेऱ्या मारताना बॅरिस्टर दिसले नाहीत. थोड्या वेळांपूर्वी पिंपळाखाली घोड्याच्या टापा ऐकू आल्या होत्या. टापा ऐकू आल्या की 5 मिनिटात माडीवर बॅरिस्टरांच्या फेऱ्या चालू व्हायच्या. राधाच्या स्वयंपाक खोलीतून त्या दिसायच्या. फेऱ्या मारता मारता ते खात असत, चहा पित असत. फक्त कोट काढलेला असे, गळ्यावरचं फुलपाखरू तसंच असे. म्हटलं गरम गरम कडबोळी पाठवावी, कुठं पत्ताच नाही. आले नसतील अजून. मगाशीच टापा ऐकल्या. तुम्हाला आणखी चहा देऊ? तिने भाऊरावांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोक्यावर पिवळी किरणं पडली होती आणि शेंडीवर एक पांढरं सूत उडत होतं. शेंडीवर काय उडतंय बघा, असं म्हणत ती गुडघ्याला ओट लावून हसली. तूही त्या विलायती बॅरिस्टरासारखी माझ्या शेंडीची चेष्टा करते आहेस की काय? त्याने शेंडी चाचपून पाहिली, पण सूत हाताला लागेना. काढून टाका. सूत? शेंडी, ती पटकन बोलली आणि गुडघ्याच्या बाजूला तिनं आपलं तोंड चटकन लपवलं. आणि काय करा? भाऊरावांना सुद्धा राधाची गंमत वाटली. वाढवा केस, छान दिसाल. तिनं गुडघ्यावर हनवटी टेकून दीर्घसा श्वास घेतला. बॅरिस्टरांच्या हात रुमालाचा वास आला असा तिला भास झाला. वाढवा की. तुला नाही उद्योग, ती करपत आहेत कडबोळी. भाऊरावांना राधाच्या पोरकटपणाचं हसू आलं. पाटावरनं उठता उठता ते हसत म्हणाले, आहात खऱ्या राधाक्का. राधाक्का, राधाक्का. तेवढ्यात बाहेरनं हक्का ऐकू आल्या. भाऊराव धावत बाहेर गेले. अंगणात बॅरिस्टर उभे होते. तिथंच त्यांनी आपल्या घरच्या 3 वेताच्या आराम खुर्च्या आणून लावल्या होत्या. मधोमध षटकोनी स्टूल होतं. आज बाहेर? भाऊरावांना आश्चर्य वाटलं. गप्पा मारू, मोकळ्या हवेत. बसा बसा. आज का कोण जाणे, पण खूप बोलावंसं वाटतंय. भाऊराव अवघडून एका खुर्चीत बसले. दुसऱ्या खुर्चीत बॅरिस्टर बसले. त्यांच्या अंगावरला सूट तसाच होता. त्यांनी खुर्चीच्या हाताखालच्या पट्ट्या पुढं ओढल्या आणि त्यावर बुटाचे पाय ताणून ठेवले. तेवढ्यात ताटात कडबोळी आणि चहाचा कप घेऊन राधा बाहेर आली. ते तिनं स्टुलावर ठेवलं. आराम खुर्चीत पडल्या पडल्या बॅरिस्टर तिला बघत होते. तिनं वर बघताच ते हसले. तीही हसली आणि आत जाण्यासाठी वळली. तरी ते तिला बघतच होते. व्हॉट नॉनसेन्स. ते एकदम ओरडले आणि ताडकन उठून उभे राहिले. ती दचकली. तिनं मागं वळून पाहिलं. भाऊराव सुद्धा पटकन उठले. म्हणाले, काय झालं? राधाक्कांच्या आंबाड्यात फुलं नाहीत? व्हॉट नॉनसेन्स. ते तर चालीनं बागेत गेले आणि हात रुमालातनं फुलं घेऊन आले. त्यांनी ती भाऊरावांच्या हातात दिली. भाऊराव हसले आणि म्हणाले, तुमच्या फुलांना वास येतो की रुमालाला येतो तेच कळत नाही. ते आत फुलं देऊन आले. तोपर्यंत बॅरिस्टर कडबोळ्यांचा फडशा उडवीत होते. ओफ, हाऊ टेस्टी, वंडरफुल. बाय द वे भाऊराव, शेम ऑन मी. आय एम सॉरी. का का काय झालं? भाऊराव गडबडले. मी इंडियनसारखा वागलोय. डॅम मॅनरलेस. पण झालं काय? परवा राधाक्कांनी अळूवड्या पाठवल्या होत्या. काय फक्कड होत्या. मी खाल्ल्या. बट फॉरगॉट टू एक्नॉलेज. सॉरी. प्लीज पास ऑन.
त्यांना माहीत होतं ओट्याच्या पलीकडे खिडकीमागे राधा अक्का उभी होती. राधाच्या बांगड्या वाजत होत्या. आज कसल्या गप्पा मारणार म्हणताय? गोखल्यावर मात्र नको हं. भाऊराव मनापासून हसले. छे छे, डॅम दॅट पॉलिटिक्स. त्याने खिशातनं पत्र काढलं. पत्र इथलं नव्हतं, परदेशचं होतं. आज हे पत्र आलंय. कुणाचं? जिम नॉर्टनचं. त्यांचा आवाज एकदम खाली आला. भाऊरावांना एकदम वाटलं विचारावं की हा कोण, पण त्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं हा जिम नॉर्टन, आगपेटीवाला. म्हणजे आगपेटीवाला? भाऊराव हसले सुद्धा. दॅट्स राईट. ते हसले नाहीत. त्यांनी पत्र सुद्धा उघडलं नाही. ते पिंपळाच्या पानात बघत राहिले. ग्लोरिया इज गॉन. डेड, डेड अँड गॉन. भाऊरावांना प्रश्न पडला, ही कोण? बॅरिस्टर पिंपळ पानात हरवले होते. ही जिमची धाकटी बहीण. स्वीट गर्ल. व्हॉट अ स्वीट फेस शी हॅड. पानांची सळसळ ऐकत ते तसेच कुठेतरी बघत राहिले. राधाक्कांना मी प्रथम पाहिलं ना, व्हॉट अ सरप्राईज. मला वाटलं माझी ग्लोरियाच आली साडी नेसून. ती म्हणायची आय विल लुक इंडियन. साडी नेसणार. तिचा अंबाडा तर होताच. रोज मी तिला फुलं द्यायचो. माझी उंची बघून ती म्हणायची टॉवरिंग फिगर. मी तिला म्हणे यू आर फ्लॉवरिंग फिगर. ते पिंपळाच्या पानाशी चमत्कारिक हसले. किती प्रेम केलं तिनं माझ्यावर. जीव लावला. मी तिला सांगत होतो, ग्लोरिया तू असा जीव लावू नकोस. याला परिणती नाही. का? ती मडम म्हणून? नाही भाऊराव, नाही. मला तसलं काही नाही. ओनली बिकॉज आय हॅड प्रॉमिस्ड दमयंती. दमयंती गोळे इथं येऊन सुद्धा गेली आहे ती. गोड, खेळकर, मनात काहीही न ठेवणारी, चटपट विसरून जाणारी, हसमुख. मी ग्लोरियाला सांगत होतो, पोरी ही माझी बायको होणार आहे. तुला होता येणार नाही. तू जीव लावू नकोस, मला लावून घेऊ नकोस. यु नो व्हॉट शी सेड? मॅरेज इज इनसिग्निफिकंट. गोड गोड आठवणी मागं राहतील त्या जन्मभर पुरतील. शी वेप्ट लाईक अ चाइल्ड व्हेन आय लेफ्ट लंडन. ते तिलाच कुठंतरी शोधत होते पिंपळाच्या पानामधून. इथं मी आल्यानंतर थोडे दिवस तिची पत्र येत होती. व्हॉट अ स्टाईल ऑफ लेटर रायटिंग. शी वॉज लेक्चरर ऑफ फिलॉसॉफी. पुढं काय झालं कोण जाणे. जिमनं लिहिलं एकदा, ती वेड्यांच्या इस्पितळात गेली म्हणून. काय झालं कोण जाणे. गोड आठवणीवर जगणार म्हणणारी, मॅरेज इनसिग्निफिकंट म्हणणारी, तत्वज्ञान शिकवणारी स्वीट ग्लोरिया. तिला वेड लागलं. इतके दिवस मला सारखा प्रश्न पडायचा, सारखा विचार मनात यायचा माझ्या. ही वेडी माणसं काय डोक्यात घेतात. त्यांना जुन्या आठवणी आठवतात. लंडनच्या काना कोपऱ्यात इस्पितळातल्या काळोख्या खोलीत बसून ग्लोरिया माझी आठवण काढीत असेल. मी फुलं घेऊन येईन म्हणून वाट पाहत असेल. मग मी तो विचारच थांबवला. मला भय वाटलं मलाच वेड लागेल म्हणून. मी ते सगळं विसरण्याचा प्रयत्न केला. फॉरगेट इट. दॅट्स माय मोटो. अँड नाऊ शी इज डेड. That also now I must forget it. आणि दमयंतीचं काय झालं? गोष्ट ऐकता पोरानं प्रश्न विचारावा तसा भाऊरावाने विचारला. ती नंतर नको म्हणाली. डॅम ट्रेचरस.
नॉट एक्झॅक्टली. त्यांची नजर खाली आली. ते सरकून बसले. आय थिंक ती नको म्हणाली असं नाही. आम्ही दोघंही नको म्हणालो. का? मी आलो आणि आप्पासाहेबांबरोबर प्रॅक्टिस सुरू केली. आमच्या वडिलांची रोरिंग प्रॅक्टिस. आमच्या नानांसारखे दिसायचे. अँड ऑल ऑफ अ सडन अकस्मात ते घरी बसले. बोलणं नाही, चालणं नाही. हे राऊ आणि नाना बसतात ना, अगदी तसे नुसते बसून. जमीन निरखत निरखत. काय एवढं निरखून पाहतात कोण जाणे. किती उपचार केले. त्यांच्या पाठोपाठ राऊ, संस्कृतचा नावाजलेला प्रोफेसर, सगळं सोडून आला. लग्नसुद्धा झालं नव्हतं, व्हायचं होतं. तोही जमीन निरखत बसला याच हॉलमध्ये. आप्पा आणि त्यांचा थोरला मुलगा राऊ. आई बिचारी आधीच गेली होती म्हणून बरं. दमयंती म्हणाली, आपण थोडं थांबू. मलाही तिचं म्हणणं बरोबर वाटलं. म्हटलं थांबू. एनिवे आय वॉज यंग. थांबलो. देन नाना जॉईंड द गँग. या नानाला टिळकांच्या केसरी पत्रात संपादक व्हायचं होतं. तोही आप्पा आणि राऊ यांच्याबरोबर बसला. तेव्हा दमयंती बिथरली. आय थिंक शी वॉज राईट. उद्या किंवा परवा मी सुद्धा त्या गँगमध्ये जाऊन बसणार असं तिला वाटलं असणार. आणि शी वॉज नॉट रॉंग. मला सुद्धा वाटायचं आज ना उद्या आय विल हॅव टू जॉईन देम. पण मी कसा बसा सुटलो म्हणत नाही, पण मला वाटतं मी सुटलो. मे बी बिकॉज ऑफ माय ॲबिलिटी टू फॉरगेट. मी मनात काही टेन्शन ठेवत नाही. आय ट्राय टू फॉरगेट. भाऊरावांची गप्पा मारा, काहीतरी विसरा. राधाक्कांना फुलं द्या, काहीतरी विसरा. असं माझं चाललेलं असतं. बॅरिस्टराने ओट्यावरल्या खिडकीकडं पाहिलं. त्यांना तिथनं बांगड्यांचा आवाज आला असा भास झाला. आणि तिनं आपल्या मनाचे 2 भाग केले. लग्न करू कम व्हॉट मे, लग्न नको. तिनं तराजू समतोल धरला. करूया नको, करूया नको. मी खूप विचार केला. शेवटी नकोच्या पारड्यात माझा नको टाकला. म्हटलं पुढं तिला पश्चाताप करायची पाळी येण्यापेक्षा ती माझ्यावर आली तरी चालेल. राऊ आणि नाना यांच्या गँगमध्ये मी गेलोच नाही तर मला उद्या पश्चाताप होईल. वाटेल दमयंतीशी लग्न केलं असतं तर मी सुखी झालो असतो. एनिवे इट्स अ चान्स. मग थोडा वेळ ते काही बोलले नाहीत. ओट्यावरल्या खिडकीमागनं बांगड्यांचा आवाज झाला. कातरवेळची शांतता भाऊरावांनाही असह्य झाली. क्षणभर आपण काय बोलावं ते त्यांना कळेच ना. त्यांना विचारावं असं वाटलं, बत्ती आणू? तेवढ्यात बॅरिस्टर खुर्चीत उठून बसले. त्यांनी भाऊरावांचा वेड्यासारखा हात पकडला. खिडकीमागनं गळा खाकरल्याचा आवाज आला. भाऊरावांचा हात दाबत बॅरिस्टर म्हणाले, भाऊराव, तुम्हाला वाटेल, तुम्हाला संशयसुद्धा येईल, हा विलायती माणूस आपल्या बायकोचं कौतुक करतो, रूपाचे गोडवे गातो, तिला फुलं देतो. लेट मी टेल यू, आय हॅव नथिंग अल्टेरियर इन माय माइंड. नथिंग ऑफ द सॉर्ट. मी काही म्हटलं का? भाऊराव एकदम ताठ झाले. तुम्ही गप्प बसा. नो डाऊट आय लव्ह हर. भाऊराव पुन्हा ताठ झाले. बट बॅरिस्टर म्हणाले, ॲज ग्लोरिया लव्ड मी. रिमेंबर शी सेड मॅरेज इज इनसिग्निफिकंट. गोड आठवणी हव्यात, आयुष्यभर पुरतील अशा. अखेर कोण कुणाची बायको होईल हे कोणी ठरवू शकत नाही. देवावर माझा विश्वास नाही, पण गाठी मारणारी कुठेतरी शक्ती आहे असं मला अलीकडे वाटू लागलं आहे. लुक ॲट दिस ब्लडी मावशी. 10व्या वर्षी विधवा, 10व्या वर्षी तिला तांबडी केली चोरांनी. काय दिसायची भाऊराव. आत्ताच्या रूपावरून जाऊ नका. शी इज ग्रॅज्युअली किलिंग हरसेल्फ. मी लंडनला होतो त्यावेळी तिनं आमच्या आप्पांना एकदा मिठी मारली होती असं ऐकलं होतं मी.
खरं खोटं कोण जाणे, पण पण मी तिला दोष देणार नाही. आप्पांनी तिच्याशी लग्न केलं असतं, अर्थात ती त्यांची मुलगी शोभली असती, तरी तरी मी दोघांनाही दोष दिला नसता. पॅशन्स म्हणजे काय ते आपण समजू शकतो, दॅट अपार्ट. पण काय तिचं रूप होतं भाऊराव. हा बालगंधर्व आपल्या रूपाची मिजाज मिरवतो. बाय द वे, त्यांची नाटक मंडळी येते इथे लवकरच. तर नारायणराव हिला बघून थोबाडात बसल्यासारखा चेहरा करून रस्त्याला लागतील. अशी अशी आमची मावशी. काय रुपडं करून टाकलंय त्या लोकांनी. छान गायची होती, छान गायची. मी कधी ऐकलेलं नाही, पण 8-10 वर्षांची असताना म्हणे तिची एक रेकॉर्ड काढली होती आमच्या आजोबांनी. आजोबांना छंद गाण्याचा. आजोबा हिला अंजनी म्हणायचे. का? आफ्टर अंजनी मालपेकर. तिनं ती रेकॉर्ड ऐकावी म्हणून मी तिला ग्रामोफोन घेऊन दिला. कुठं कुठं काय पडलंय कोण जाणे. ती सगळा वेळ घालवते घागरी काढणं, दळण दळणं. मी म्हटलं तिला, तू तू वाढव केस, कोण काय करतो बघू. लंडनला जाण्याआधी तिला आणायला गेलो मी. तिचा सासरा म्हणाला पाठवणार नाही. पाठवणार नाही? तिला विचारलं, मावशी यायचंय? हो म्हणाली. सासऱ्याच्या गांडीवर लात मारून घेऊन आलोय, पण उपयोग काय? शी इज किलिंग हरसेल्फ. हिचीच तुमच्यासारख्या कोणा पुरुषाची गाठ पडली असती. फॉरगेट इट. ओट्यावर चिमणी पेटत होती. राधा का कधी चिमणी लावून गेली दोघांनाही कळलं नाही. बॅरिस्टर उठून उभे राहिले. म्हणाले, तुम्ही सौभद्र पाहिलंय? नाही. आपण पाहू. त्या नाटकात सूत्रधार साकी म्हणतो. काय? नीट आठवण्यासाठी ते क्षणभर थांबले, डोळे मिटले आणि कन्नेपूर्वी तिच्या पतिते विधी निपजवितो भर्ये, ईशाज्ञे विन काही न होती सृष्टीतील ती कार्ये, अशी ललकारी मारीत त्याने हवेत हात उडवले आणि वाड्याकडे जायला निघाले. अंधारात अदृश्य झाले. भाऊराव त्यांना पाठमोरे बघत राहिले. त्यांना वाटलं हे निष्कारण उठले. यांना अजून खूप खूप बोलायचं होतं. अजून ते संपलेलं नाही. अजून ते माडीवर बसतील आणि उरलेलं स्वतःशीच बोलतील. आता भाऊरावाने हातपाय धुतले आणि ते घरात गेले. पाट पाणी मांडलेलंच होतं. ते पाटावर बसले. राधानं वाढलं. ते जेवले. त्यांना सारखं वाटत होतं नेहमीसारखं राधानं काहीतरी बोलावं, पण राधा काही बोललीच नाही. भाऊराव उठल्यानंतर ती जेवली सुद्धा नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.